जग किलियन एम्बाप्पेला डिक्टेटर म्हणते, पण खरा डिक्टेटर किलियन त्याच्या एम्बाप्पे ड्रेसिंग रूम मध्ये बसला. पण एम्बाप्पे कुठे डिक्टेटर आहे? त्याला त्याच्यात माहिती आहे नाही. कडक डिक्टेटर कडक येतात हो, फुटबॉल कधीपासून स्टार्ट मी फिफा वर्ल्ड कपला बाई वेडा असतो आणि फ्रान्सला माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि अच्छा. फ्रान्स सेमीफायनलला आली पण. अरे फ्रान्स मध्ये फ्रान्सचे प्लेअर खेळत नाही, तू Correct. सपोर्ट करून काय सगळे होणार? नायजेरियन वगैरे. Yay! अच्छा, इंट्रो चांगला झाला आपला फिफा वर्ल्ड कपच्या व्हिडिओ बद्दल. कारण इंडियाची टीम जशी खेळते ती इंट्रो करायच्या लायकीची नाहीये. अरे 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 तू काही आणि बोल, मला मला काही बोल तू, पण तू इंडियाचा अपमान नाही करायचंस का, एवढं मी तुला सांगून ठेवतोय. आणि जो अपमान इंडियन टीम क्रिकेट घेऊन क्रिकेट ऐक हे जे भाड्याचे टट्टू तू आणलेस ना सोशल मीडियावर वगैरे टाकलेस, तर त्यांना तू सांगून ठेव भाई, मला काही बोल पण इंडियाचा अपमान नाही करायचा. माझं म्हणणे तुमच्या प्लेयर्सना बरं भाडं द्या. नाही असा अपमान केलास तर मी ऐकूनच नाही घेणार. मी बोलतोय ना, मला काही बोल तू. ठीक आहे. येस, झाला संपला इंट्रो. ठीक आहे. खूप प्रयत्न केलेला आहे. थोडा सोशो इकॉनॉमिक नॅशनल त्याने एक स्टँड घेतलेला. अरे 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 अँटी नॅशनल, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तुम्हाला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर वर बोलला की देशाचा किंवा एखाद्या राज्याचा अपमान. आणि आमच्या साहेबांना त्याने मोठं उदाहरण एवढं बोलायचं तुला. साहेबांचा तरी अपमान केलेला आहे. मी त्यांच्या बाजूने बोलतो. वी हॅव दॅट बॉन्डिंग. मी त्यांचा खराच प्रशंसक आहे, त्यामुळे त्यांच्या डिसिजन्स वरती माझा पूर्ण विश्वास. हा व्हिडिओ आज क्रिकेट बद्दल होणार नाहीये. चला तर आपण आता मॅच वर येऊया. मॅच वरती काय गुजरात मध्ये बसून तू महाराष्ट्राचं बद्दल बोलणार आहेस का? मी महाराष्ट्रात बसलो, हेच सांगायचं नव्हतं त्यांना. अच्छा ओके, हो सॉरी. आपली भाषा ऐकून कळणारच नव्हतं ना. ठीक आहे, चालेल. मराठी माणसं पण आहेत यार गुजरात मध्ये. खरंय. आणि महाराष्ट्रात पण गुजराती माणसं खूप जास्त आहेत. येस, खूपच जास्त. असो, मॅच वर येऊया. ओव्हरऑल सिरीज वरच जाऊया आपण इंग्लंडच्या. माझ्या ते ओव्हरऑल आपण इंग्लंड आणि आयर्लंड दोन्ही बद्दल बोलू शकतो. आयर्लंड असं वरवर बोलू, इंग्लंड बद्दल बऱ्यापैकी बोलू आपण. आणि पण आयर्लंड, मला ना आयर्लंड मध्ये जेव्हा जी कोणती टीम जाते ना ती स्ट्रगलच करते असं वाटतं. कारण काही तर प्लेयर्स मरतात पण, सॉरी काही टीमचे कोचेस मरतात पण. कोणतं आहे? बॉबुलमर. अच्छा. पण रिस्की प्लेस. इव्हन इंग्लंड वगैरे पण जेव्हा आयर्लंड मध्ये जाते, इंग्लंडची वन ऑफ टेस्ट मॅच वगैरे असते ना, तेव्हा इंग्लंड फसली होती तिकडे. फसते, बराच वेळा फसते. इव्हन इंडिया पण मागे गेलेली, जेव्हा इंडिया एक मॅच आय गेस हरलेली की माहिती. पण मला वाटतं की ते थोडंसं तसं आहे की काय म्हणतो ना, कंडिशन्स खूप जास्त कंडिशन्स पण असेल. आणि त्याला काय म्हणतो, मी तुला ओळखत नाही, त्याला काय म्हणतात, लॉट ऑफ, मला वाटतं की गोईंग इन टू अननोईंग टेरिटरी येते की प्लेयर्स तुला माहित नसतात, पिचेस माहित नाही, की आयर्लंडच्या लोकांना इंडियन प्लेयर्स माहिती आहेत किंवा कुठलेही नॅशनल प्लेयर्स माहिती आहेत, इंटरनॅशनल प्लेयर्स. मला वाटतं की त्यांना तो ऍडव्हान्टेज मिळतो. असू शकतो. आणि थोडं कसं ते कंडिशन्स इंग्लंडच्या आसपासच आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली ते युके मध्ये येतं आयर्लंड, म्हणजे यायचं आय गेस, माहित नाही मला एक्झॅक्ट काय. आमच्या जॉग्राफीवरती कमेंट्स करा. पण तेच आहे, तो युनायटेड किंगडम वगैरे तो सगळं एकच कंडिशन. युरोप नाही, काही युरोप नाही, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड वगैरे सगळ्या गोष्टी. रिपब्लिक ऑफ आयर्लंड. सो इन जनरलच इंग्लंड मध्ये खेळताना लोकांना प्रॉब्लेम होतो स्विंग, आणि सो आयर्लंड मध्ये त्या कंडिशन जास्त पीकला असतात. करेक्ट आहे. तर तो एक असू शकतो. आणि त्या वाटत जास्ती रॉ आहेत, कारण तिथे जास्त क्रिकेटच नाही खेळलं गेलं, ते इम्प्रुव्हमेंटच नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की थोडं तिथे गेल्यावर टीम रिलॅक्स पण होत असते की आयर्लंड तर आहे, त्याला पार्टी करूया, थोड्या आयरिश विस्क्या मारू, सिंगल मॉल्ट वगैरे देखील असतात त्यांच्या. तर ते होऊ शकतं की भाई आयर्लंडला थोडं हलक्यात घेतात आणि तिथल्या कंडिशन्स खूप जास्त फेवर करतात तिथल्या प्लेयर्सना. सो ते असू शकतं. यावेळी T20 सिरीजला पण तेच झालं आय गेस. पण मला असं वाटतंय की लिव्हिंग क्रिकेट अपार्ट, काय म्हणतो असाइड्स, मला वाटतं की खूप जास्त निगेटिव्हिटीचा फरक पडलाय. मला वाटतं सूर्याचा श्राप लागलेला इंडियाला. मला असं जेन्युइनली मी तेव्हा पण म्हटलं होतं की सूर्याला आफ्टर विनिंग द वर्ल्ड कप, फिफा वर्ल्ड कप मध्ये एक माणूस येतो ना, त्याने जादू मंत्र वगैरे केलं, तसं सूर्या घरी बसून करत असते. पण त्या माणसाला हे नव्हतं माहिती की मेसी काही महिने आधीच अंबानींच्या बाप्पाच्या पाया पडलाय. जय माता दी बोलून गेलाय मेस्सी ब्रो. आणि गणपती बाप्पा पण होता, तेच एक त्याला असं नको बोलू यार अंबानीच्या मुलाला. वंताराबद्दल डिस्कशन आपण नंतर करू. आपण येऊ. तर मला वाटतं की खूप डिसिजन्स आहेत, असं मला वाटतं की खूप जास्त क्रिएटिव्हिटी केली गेली आहे T20 टीम मध्ये. तुझं किंवा माझंही स्टार्टला असं म्हणणं होतं IPL नंतर की खूप नवीन प्लेयर्स आहेत, त्यांना स्टार्ट करायला पाहिजे, आपण करायला जायला हवं.
पण मला असं वाटतंय की आता वन डे वर्ल्ड कप एम मध्ये आणि त्या T20 मध्ये असे एक्सपेरिमेंट्स केले गेले तसं मला वाटतंय की वन डेचा तो फेज संपल्यानंतर T20 आपण प्रॉपर मायनस पासून सुरुवात करणार आहोत. बरोबर. कारण खूप चेंजेस झाले तसं मला वाटतं. म्हणजे जसं की सूर्याला एक तर कॅप्टन्सीवरनं काढणं, मग कॅप्टन्सीवरनं काढणं इंग्लंड आणि आयर्लंडची टूर जिथे तुला एक्सपिरियन्स प्लेअर लागतात बऱ्यापैकी. करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की सूर्याने जेवढं केलं इंडियासाठी ऑब्व्हियसली इव्हन वर्ल्ड कप जिंकणं त्यात त्याला तुम्ही 2 या सिरीज देऊच शकला असतात. 1-2 सिरीज द्यायला हव्या आणि मग तुम्ही त्याला कम्युनिकेट करून काढायला हवं जे काय असेल ते. म्हणजे हे अगदीच खूपच हार्श होतं असं मला वाटतं. इव्हन फॉर द प्लेयर्स लाईक तो बाहेर पडला टीम मधून. अजून कोण गेलं बाहेर? संजूला काढला आता. सॉरी, मग त्यानंतर श्रेयस अय्यरला टीम मध्ये आणलं, जे की श्रेयस अय्यर स्कीम ऑफ थिंग्स मध्येच नव्हता. तुम्ही डायरेक्ट त्याला कॅप्टन म्हणून आणलं. हे पण मला वाटतं की थोडंसं बॅलन्स थोडंसं मला वाटतं त्याच्यात हे झालं की कारण अख्खी टीम इट्स लाईक मुंबईमध्ये हार्दिक पंड्याने त्याचा कॅप्टन बनवलं तसं येते आणि फसलोच ना तो. आणि मला मी असं नाही बाकी प्लेयर्सना श्रेयस अय्यर पटत नसेल वगैरे, पण त्या प्लेअरला टीम मध्येच खेळायची सवय नाहीये, टीमला त्याच्यासोबत खेळायची सवय नाहीये, त्याच्यासोबत एक लिडरशिप ऍडजस्ट करणं खूप मला वाटतं थोडंसं हल्लं असेल असं वाटतं. आणि माझा आणि सगळ्यांचाच लाडका संजू सॅमसन जसं बोललो, त्याला पण मला काढणं अजिबात नाही पटलेलं. नाही त्याला आय गेस माहित नाही, तो खूप ग्रे एरिया मध्ये येतो हा कॉल असं मला वाटतं की जेन्युअनली. आता मी तो छोटा रील्स ज्या टाकलेल्या त्यामध्ये मी त्याचा एक स्टॅट टाकला की संजू सॅमसनच्या लास्ट T20 इंटरनॅशनल इनिंग्स मध्ये 20 हाफ सेंचुरी झाल्या आणि त्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल, फायनल आणि क्वार्टर फायनल, व्हर्च्युअल क्वार्टर लीगच्या लास्ट मॅचला आले. जिंकणं खूप महत्वाचं होतं. पण तू त्याच्या आधीचा पण फॉर्म बघ, इनकन्सिस्टन्सी दिसते तुझी संजूची बऱ्यापैकी. इव्हन त्या 3 इनिंग सोडल्या तर त्याच्यानंतर पण आयर्लंड मध्ये जाऊन एक डक, एकदा 5 वर आउट झाला, मग इंग्लंडच्या पहिल्या मॅच मध्ये जसा आउट झाला. सो त्यामुळे थोडं संजू, मी हे आधी पण बोललो ऑब्व्हियसली की संजू इज अ इझी टार्गेट. पण मला तेच वाटतंय की त्याच्यासोबत हे एकतर खूप म्हणजे त्याच्यावर तो बॅलन्स झालाच नाहीये. म्हणजे जेव्हा रोहित आणि विराटने सोडलं T20 त्यानंतर सॅमसन कडक चमकला होता, त्याने 3 सेंचुऱ्या टाकल्या होत्या. इनजस्टिस तर आहे त्याच्याबरोबर की त्याला एक इंग्लंडच्या T20 सिरीजला त्यांना लगेच गिलला आणायचो टीम मध्ये. तो गिलला ओपनर केलं, त्याला खाली टाकलं. बरोबर. सो इथे तुम्ही त्याला ऍडजस्ट केलं, मग त्याचा फॉर्म गेला. बरोबर. मग तुम्ही त्याला सरळ त्याच्यावरती ब्रुटल कॉल घेतला की त्याला बसवलं. बरोबर. आणि मग त्यात त्याचा फॉर्म गेला. मग नंतर माझं म्हणणं वर्ल्ड कप खेळला, माझ्या मते मी जेवढे इंडिया काय इंडियन इन जनरल T20 हिस्ट्रीतले जेवढे प्लेयर्स होते वर्ल्ड कप्स मध्ये, माझ्या सगळ्यात चांगला बॅटिंग परफॉर्मन्स संजूचा हा जो या वर्ल्ड कपला दिला. ऑब्व्हियसली नो डाऊट विराट कडकच केला ओव्हरऑल सगळे वर्ल्ड कप, पण एका वर्ल्ड कप मध्ये एवढा डॉमिनन्स कोणीच नाही दिलाय कधी. सो त्यानंतर मला असं वाटतं की एवढा तो डिझर्व करतो की तुम्ही ऍटलीस्ट त्याला 2 सिरीज अख्ख्या खेळला, इंग्लंड आणि आयर्लंड. मला असं वाटतं ना संजूला एक सलग 1 वर्ष दिलं पाहिजे की भाई आता तुला कोणी काढणार नाही, तू 1 वर्ष तुला हवा जसा खेळ, राईट. मग त्याला त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स येईल की नाही भाई माझ्या बॅक पाठीशी कोच आणि BCCI किंवा काही अजित आगरकर वगैरे असे ते उभे आहेत, मी फ्री फ्लोईंग, मी मला हवं जसं खेळू शकतो. आणि तसं तो IPL मध्ये पण कॅलिबर बघितलं आणि त्याच्या डोक्यात पण हे असणारच की मी माझ्याकडून जरा जरी फक्कप झालं तर मला टीम मधून काढलं जाईल. आणि त्याचं पण प्रेशर दिसतं खूप. मला तर असंही वाटत होतं आता हे अगदीच हे की सूर्यानंतर कदाचित संजूकडे लीडर म्हणून बघायला होतं असं मला वाटतं कधी कधी. नाही, पण तो तेवढा कन्सिस्टंटली टीम बरोबर तो राहिला पण. मी तेच सांगतो, मला असं वाटतं की इथे मला धोनी बद्दल मला याबद्दल अप्रिसिएशन वाटतं की जेव्हा धोनीने तो डिसिजन घेतला होता की रोहितला त्याने आणलं ओपनिंगला, इव्हन जेव्हा त्यांनी विराट कोहलीवर ट्रस्ट केला होता, मला अजूनही लक्षात आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये गॅरी कर्स्टन बोलला होता 11च्या वर्ल्ड कपच्या आधी एका सिरीजला, जी एक आफ्रिकेत झाली होती, ज्यात ती युसुफ पठाणची फेमस इनिंग घेतलं लक्षात आहे. सो त्याच्या अवतीभोवती विराट थोडा चालायला लागला होता. सो तेव्हा त्यांनी प्लॅन केलं होतं की हा आपला वर्ल्ड कपचा मेन प्लेअर आहे, नवीन प्लेयर्स मधला हा मेन प्लेअर आहे, बरोबर, आणि ह्याला पण चान्स द्यायचा. इव्हन 11चा वर्ल्ड कप काही कोहली ग्रेट नव्हता खेळला तू बघशील तर, पण त्यानंतर की त्याला ड्रॉप बिप नाही केलं गेलं, किंवा इव्हन तू बघशील त्यानंतर पण कोहलीच्या पण 1-2 ऑफ सिरीज आल्या आहेत, बरोबर, पण त्याला कधी त्यामुळे बसवलं नाही गेलं. धोनीने तो कॉन्फिडन्स त्याला दिला. इव्हन टेस्ट मध्ये जसं त्याने मला इन जनरल जसं चाललंय ना, म्हणजे आता हे क्रिकेटच नाही, इन जनरल बाकीच्या गोष्टी पण चालल्या आहेत जगातच, सगळं क्विक रील्स फॅशन मध्ये सगळं क्विक रिझल्ट हवे, त्यामुळे गोष्टी फसल्यासारख्या वाटतात संजू सॅमसनच्या बाबतीत तरी मला. आणि इव्हन तू बघशील जेव्हा त्यांनी रोहितला आणलं ओपनर म्हणून, रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीला चांगला खेळला, पण शिखर धवन खूप ग्रेट खेळला होता, आणि ऑब्व्हियसली विराट पण चांगलाच खेळला. बरोबर. त्यानंतर शिखर धवनला हे पण मिळालेलं सिरीज होतं. सो त्यानंतर ना रोहित इंडियात चालला होता आणि न्यूझीलंड मध्ये फ्लॉप गेला होता, अख्खा फ्लॉप गेला होता, पण त्यामुळे त्याला धोनीने कधी हे नाही केलं की बॅक नाही केलं असं नाही केलं, जेव्हा की ताकद पण प्लेयर्स होते. इव्हन धोनीचा
म्हणजे धोनीचा चेन्नईचा टीममेट मुरली विजय त्याच्यात त्याच्या रनमध्ये होता. हम्म. पण त्याने जेव्हा त्याच्या क्वालिटीवरती ट्रस्ट केलं रोहितच्या, तर त्याला चान्स दिले. आणि नाही बघशील तरी रोहित हा लेट ब्लूमरच आहे. तो आफ्टर 30s खूप ग्रेट झाला. म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. बरोबर. सो त्या सगळ्यासाठी धोनीने त्याला केलेला बॅक किंवा त्याचा तो एक्सपिरियन्स राईट तो खूप कारणीभूत ठरलाय. ते सॅमसनला नाही केलं. सॅमसनच्या बाबतीत नाही झालं, कारण की ते 2015ला त्याचा डेब्यू झाला, 14 की 15ला डेब्यू झाला, राईट. सो त्यानंतर त्याला कन्सिस्टंटली चान्सेस नाही मिळाले की भाई 1-1.5 वर्ष तुझं ते झालं ना तर कदाचित फायदा होईल. पण आता एज पण त्याच्या साईडने नाहीये, त्याचा किती 32 त्याच्या क्वालिटीवर ट्रस्ट नाही ठेवला गेला असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे जो रोहितच्या काळात रोहितवर ठेवला गेला, विराटच्या काळात विराटवर ठेवला गेला. बरोबर. सो आय गेस सॅमसनला 1 वर्ष द्या, त्यानंतर बघा तो जर चांगला नाही खेळला तर ऑब्व्हियसली मग तो कॉल घ्यावाच लागणार. नाही, मला वाटतं पुढच्या सीझनची रिटायरमेंट येते. त्याला तुम्ही झिम्बाब्वे अगेन्स्ट बसवलंय. हा बरोबर. हा, झिम्बाब्वे अगेन्स्ट आता त्याला जर फॉर्म मध्ये आणायचं असेल परत तर झिम्बाब्वे वॉज द बेस्ट टीम, की ह्यांच्या विरुद्ध जर रन मारले तर ऍटलीस्ट कॉन्फिडन्स तरी परत येईल. करेक्ट. राईट. आणि मला असं वाटतं की फक्त रन्स वरती प्लेअर चूज नाही झाला पाहिजे. म्हणजे आता जसं तू अभिषेक शर्माचं म्हणालास, मोहम्मद आमिर बद्दल किती वाईट म्हणावं तरी त्या काळात तुला ती कमेंट खरी वाटत होती त्याची, की हा काय म्हणतो ना, तू काय बोलतो शब्द, स्लॉगर आहे, असंच वाटत होतं. तसंच खेळत होता त्या काळात. आणि त्याला फ्लॉप गेला, तारलं होतं टीमला. सो माझ्या मते त्याच्यासाठी त्याला तेवढं द्यायला हवं होतं असं. पण ते वर्ल्ड कपच्या आधी अभिषेक शर्माने खूप जास्त करून ठेवलेलं, राईट. आणि आता एखाद्या वर्ल्ड कप इंग्लंडच्या सिरीजचा पहिल्या 2 मॅच तो चांगला खेळला, राईट. ते आहे त्याच्यासोबत प्लॅन करून येतील तर कळेल काय करतो. पण तिलक वर्मा बद्दल काय वाटतं? तिलक वर्मा, एक मी क्लिअर स्टेटमेंट करायला आवडेल मला इथे, की तिलक वर्मा हा T20चा प्लेअर नाही. तिलक वर्माच्या 1-2 इनिंग मॅच विनिंग इनिंग आल्या असतील, एशिया कप त्याने जिंकवला असेल, पण त्यानंतर त्या 2-3 इनिंग कन्सिस्टन्सी ती नाहीये. त्याला एक्सेलरेट जे व्हाईस कॅप्टन केलं. हा, सो तो ओडीआयचा खूप चांगला प्लेअर बनू शकतो, पण ते आता ओडीआय तेवढ्या होतच नाही, त्यामुळे त्याला T20 देत असतील कदाचित. पण ओडीआय आणि टेस्टचा तो खूप चांगला प्लेअर होऊ शकतो. असं वाटतं की इथे त्याचं पोटेन्शियल वेस्ट होतं, क्लिअरली मला तरी वाटतं. आणि मला वाटतं की आपण खूप आधी पण तिलक बद्दल म्हटलं की त्याने त्याचा गेम तेवढा अडॅप्टच नाही केला. मला जेवढं लक्षात आहे, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा एकाच बॅचचे, पण नवीन आला तेव्हा तिलक वर्मा जास्त प्रॉमिसिंग होता जयस्वाल पेक्षा. बरोबर. पण मग नंतर जेव्हा जयस्वालला तो एक त्याचा सूर सापडला, तो कधी थांबलाच नाही. आणि इथे जयस्वालला T20 मध्ये बसवलं यांनी, राईट. सो तिलकने तेवढं ग्रो नाही केलं. हा, जयस्वाल डिझर्व करतो तिलक पेक्षा असं मला वाटतं त्या टीम मध्ये असणं. आपण जयस्वालचा ऑर्डरच वेगळा आहे, त्यामुळे असू शकतो. मे बी तू म्हणतोस ते की कदाचित रजत पाटीदार डिझर्व करतो त्या जागी, किंवा जितेश शर्मा फॉर दॅट मॅटर, किंवा अजूनही असतील. आणि आता सॅमसनला काढल्यानंतर तो प्रॉब्लेम पण झाला की तुमचे पहिले 3 बॅट्समन लेफ्टी आहेत. तो माहित ना, तर तो आता खूप ते फॅड झालं की रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन हवं वगैरे ते काही, पण आहे आता ते तसं. काही गिलक्रिस्ट आणि हेडन ओपनर होते भाई. आणि तिलक बद्दल मीम बघितलं होतं की तिलक आणि विराट कोहलीचा ऍक्च्युअली स्टँडर्ड सेमच आहे, ब्रॉडकास्टिंग आणि ते सगळं मॅच विंग बाबतीत, की विराट आला की टीव्ही चालू व्हायचे, आला की टीव्ही बंद होतो. एवढा वाईट प्लेअर नाहीये, पण T20चा माझा खूप फेवरेट प्लेअर आहे. पण मी मागे पण म्हटलं होतं तुला पण 2-3दा त्याच्या मुंबईच्या वाल्या इनिंग्स बघूनच, की तुला असं वाटतं की हा ह्याच्या दिवशी मॅच जिंकवेल, पण हा ह्याच्या दिवशी मॅच हरवू पण शकतो. सो ते आता कालची मॅच पण झाली, त्यामध्ये पण तिलक वर्मा बघ ना, 8 बॉल 11 खेळून आउट झाला, राईट. त्याच्या आधीची मॅच तो 10 बॉल 3 वगैरे खेळत होता. सो ते हे खूप जास्त कन्सिस्टंटली बघायला मिळतं त्याच्याकडून, रादर दॅन कन्सिस्टंटली मोठे. आणि जेवढा पेसी गेम झालाय T20चा, त्या पेसला तो नाही ऑफर नाही करत असं मला वाटतं. बरोबर. तू बघशील तर ट्रेडिशनली अय्यर आणि सॅमसन तिलकच्या बरेच आधीचे प्लेयर्स आहेत, पण त्यांच्याकडे अटलिस्ट ते मला वाटतं की एक्सेलरेशन पॅड आहे त्यांच्याकडे, ते सुरू करतात. पण तिलक वर्मा तो सुरूच नाही करत. एखाद 2 मॅच ऑब्व्हियसली तो कडकच खेळतो खूप, पण मग तुला तो विश्वास देत नाही तो. राईट. सो आय गेस तिलकला काढून पाटीदारला इन करा किंवा मग सॅमसनला परत आणा, हे खूप सॅमसन मला वाटत नाही. आणि कारण झिम्बाब्वेच्या टीम मध्ये त्याला 15 मध्ये पण नाही घेतले, हे खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि अश्विन पाटीदारचा ऑप्शन ऍक्च्युअली चांगला आहे. हा. आणि अश्विन खूप चांगली गोष्ट बोलला त्या दिवशी, त्याचं ते जे काही पॉडकास्ट आहे त्या विमलवा बरोबर, त्यामध्ये तो बोलला की ह्यामुळे बाकीच्या प्लेयर्स मध्ये पण खूप जास्त चुकीचा मेसेज जातो की माझी 1-2 इनिंग फ्लॉप गेली इथे तिथे, आणि जर मी सॅमसंग वरनं किंवा सूर्यावरनं की माझ्या काही इनिंग्स फ्लॉप गेला तर माझ्यावरचा विश्वास लोकांचा उडून जातोय आणि मला त्या प्रेशर अंडर मग परफॉर्म करायचं आहे काही करून 100%. तेच आहे की बॅकिंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. मला ते कॅप्टन आणि कोचचं विजन असं मला वाटतं ते असलं. ते रवी शास्त्री कोहलीकडे होतं, ते धोनी आणि गॅरी कस्टनकडे होतं. मला स्पेशली धोनीकडे जास्त वाटलं. इव्हन मला कोहलीचं असं वाटलं की कोहली खूप ह्या बाबतीत रूढ होता की
तू नाही परफॉर्म केलं लगेच तो बाहेर काढायचा टीम. पण मला वाटतं की धोनीकडे ते, मला स्पेशली इव्हन रोहितचा मी फॅन होतो तरी मला धोनीकडे ते जास्ती होतं असं वाटतं की त्याने जे कारण की धोनीकडे कॅप्टन म्हणून पॉवर पण खूप जास्त होती असं मला वाटतं. रादर मे बी कोहली आणि रोहित पेक्षा पण. रोहित तर खूपच लेट झाला, ठीक आहे. पण इव्हन मला वाटतं की कोहलीच्या काळात पण रायडू वगैरेला खूप लगेच ड्रॉप केलं गेलं होतं. बरोबर. मनीष पांडे सोबत जे काळात झालं आणि असे बरेच प्लेयर्स आहेत. पण धोनीच्या काळात मला असं वाटतं की धोनीच्या काळात पण झालं असणार आहे की मनोज तिवारी सोबत अनफेअर झालं, पण धोनीने ज्याच्यासाठी स्टँड घेतला त्यासाठी त्याने पूर्ण स्टँड घेतला. बरोबर. ते विजन जे होतं ते मला वाटतं लॅक करतं. थोडं मॅच वर बोलूया कालच्या, असं मला वाटतं की 158 रन्स यार खूपच कमी होते. आणि जे ते आता 200 हे खूप जास्त काय म्हणतात सोयीचे रन्स झाले T20 मध्ये. तिथे 158 रन्स नाही, ऍव्हरेज स्कोर. आणि त्यांनी किती ओव्हर मध्ये मारलं ज्याला 13 ओव्हर मध्ये 159 त्यांनी मारलेत, म्हणजे नाहीच. वैभव सूर्यवंशी 15 रन्स करून आउट झाला. सूर्यवंशी बद्दल काय वाटतं तुला? नाही, सूर्यवंशीला चान्स दिला पाहिजे. आता त्याचा डेब्यू करायला, आता त्याला द्या नाही 3-4 सिरीज. पण तुझं गट फिलिंग काय की त्याचा जे आपला जो पॉडकास्ट झाला होता रॉयस्टन डायल सोबत, त्यात तो बोलला होता की टेक्निकली ओव्हर जज नाही करू शकत जोवर तो टेस्ट खेळतो. बरोबर. मला वाटतं की जोवर तो, पण नाही, मला काय वाटतंय त्याला त्याचं सिलेक्शन जे काही टीम इंडियामध्ये झालं ते खूप IPLच्या धर्तीवर झालं. आणि IPL मधले जर तू पिचेस बघितलं तर ते खूप जास्त फ्लॅट आहे. यावर्षी तर खूपच जास्त फ्लॅट पिचेस. गेल्या वर्षी तरी ठीक आहे, 1-2 मॅच मी पण 2 सेंचुरी मारली असते. काही बोल, पण क्रिकेटचा अपमान नको करूस तू. तर तो त्या पिचेसवर मोठा झालाय. सो आता त्याला अशा पिचेसवर कंटिन्युअसली खेळवणं गरजेचं आहे, तिथे बॉल सतत मूव्ह होते, राईट, जिथे चॅलेंजिंग आहे. मग तुझं कॅलिबर, आणि त्याला मग आता तुम्हाला 3-4 सिरीज द्यावाच लागणार आहे. बरोबर. त्याला 3 इनिंग तो फ्लॉप गेलाय म्हणून त्याला लगेच पुढच्या सिरीजला बसवा असं नाही झालं पाहिजे. मग तुम्ही पुन्हा तेच करता ते तुम्ही संजू सॅमसन बरोबर करत आलात त्याच्या डेब्यू पासून. बरोबर, राईट. तुम्ही एक प्लेअर घडवतच नाही ज्याच्याकडे खूप जास्त चांगलं पोटेन्शियल. म्हणजे तुम्ही त्याला कदाचित जसं हा म्हणतो तसं एखाद वर्ष किंवा 3-4 सिरीज एखाद वर्ष पण जास्त होईल. मग तुम्हाला कदाचित कळेल की मे बी ही डझंट बिलॉंग. कारण की तुझा T20 वर्ल्ड कप पण येतो लगेच 2 वर्षांनी. सो त्यासाठी पण तुला विचार करावा लागतो. T20 वर्ल्ड कप कमी करायला 4 वर्षच ठेवा. 4 वर्ष मला वाटतं. म्हणजे असं करा की वर्ल्ड कप वन डे आणि T20 मध्ये 2 वर्षाचा गॅप असला पाहिजे, त्यामध्ये वर्ल्ड कप घडला. कारण की खूप आता त्या दिवशी मी एक न्यूज वाचली की काय व्हॅल्यूज उरली नाहीये. कारण बायलॅटरल सिरीजला खरोखर नाही व्हॅल्यू उरली बाई, की बघायला मजाच येत नाही. आधीच्या सिरीज बघायला मजा यायच्या, जेव्हा 5-5 मॅचच्या ओडीआय व्हायच्या, 5-5 मॅचच्या 7-7 मॅचच्या व्हायच्या की काही. येस, इंडिया ऑस्ट्रेलियाची झाली, सचिनचे 175, त्यानंतर तर नाही बघितली मी 7 मॅचची ओडीआय. मे ती होती ना रे, ज्यात धोनी, रोहित आणि विराट कडक खेळले होते. ती सिरीज 7 मॅचची होती ती. त्यात 2 मॅच तर पावसामुळे वॉशआउट झाले होते, एका 2 किंवा 6 मॅचची होती ती, पण ती मोठी होती सिरीज. सो ते मला वाटतं की भाई काय बोलत होतो मी, विसरलो, विषयच विसरलो. अचानक तू नॉस्टॅल्जिक झालास. काय बोलत होतो पण तू बोलत होतास की चान्स द्या. हा वर्ल्ड कप आहे तर वैभव सूर्यवंशीला चान्स द्या. बरोबर. आणि अभिषेक शर्मा ठीक आहे, अभिषेक शर्मा काल 16 रन मारून आउट झाला, पण तो ओव्हरऑल जर तू बघशील तर इंग्लंड विरुद्ध बरा खेळला या सिरीजला, राईट. चांगलं आहे त्याचे शॉर्ट सिलेक्शन तरी चांगलं. आणि वैभव सूर्यवंशी जर तू बघशील तर त्याने सिक्सेस वगैरे मारलेत, असं नाही की अगदीच भाई पहिल्या बॉलला येऊन त्याची विकेट जाते, जमतच नाहीये तेवाला. तर आय गेस पोटेन्शियल आणि प्रेशर पण असणार की आता एवढा मोठा स्टेज आहे इंटरनॅशनल, त्या गोष्टीचं प्रेशर पण असणार. बरोबर. तर ते असू शकतं त्याच्या रन्स न येण्यामागे, कारण की त्याचा स्ट्राईक रेट तर त्याच झोन मध्ये टेम्पो. आणि ईशान किशन पूर्ण फ्लॉपच चाललंय. आणि श्रेयस अय्यरने मला वाटतं की सेकंड स्केपबोर्ड इंडियाकडे कोणी असणार तो ईशान किशन असणार. येस, जर पाटीदारला वगैरे तिलक वर्माला मला तसं वाटतं की अननेसेसरी खूप जास्त फेवर केलं जातं. बरोबर. T20 मध्ये त्याला ओडीआयसाठी घेतात नाही, तिथे व्हाईस कॅप्टन मध्ये तिथे तो खूप चांगला खेळ. श्रेयस अय्यर चांगला खेळाय काल. 49 बॉल अय्यर ओव्हरऑल सिरीज मध्ये बरा खेळला, हायेस्ट रन गेटर आहे इंडियासाठी. पण ते असणारच आहे जेव्हा तुमची टीम 160 बनवते आणि त्यातल्या 80 रन्स तुमचा एक बॅट्समन करतो, तर असणारच आहे तो हायेस्ट रन गेटर. पण अय्यरचं पण माहिती नाही मला, सुरुवात आधीच्या 2 मॅचेस बघितलं तर सुरुवात थोडी लूज वाटली त्याची. लूज म्हणजे स्लो खेळत, पण विकेट जातात त्यामुळे पण असेल. आणि मला असं वाटतं की तू कितीही जे आपण म्हणतोय की IPL मध्ये 200चे स्कोर बघितले वगैरे वगैरे, तरी मला वाटतं की क्रिकेटचा स्वतःचा एक रिस्पेक्ट आहे. मला वाटतं की इंटरनॅशनल लेवलला जो दाखला किंवा एक वेदर डिझर्व करतो की तू बियॉन्ड कंडिशन्स नाही जाऊ शकत. तू किती जाशील बियॉन्ड कंडिशन्स, पिच आणि वेदरच्या. सो एका पॉइंटला अल्टिमेटली क्रिकेट विन्स असं मला वाटतं की. आणि ह्या सिरीज मध्ये इंडियाने ते बघितलं
हा तेच म्हणतो इंटरनॅशनल लेवलला ते सगळ्यांना आपापल्या झोन मध्ये आणते की भाई तुमची ही लाईक आहे तुम्ही एवढेच मारणार आहे ह्याच्यात. करेक्ट. येस. तो श्रेयस अय्यर चांगला खेळला या सिरीज मध्ये, हायेस्ट रन गेटर आहे तो इंडिया. आणि मे बी त्याच्यावरती प्रेशर पण आहे त्याच्यावरती, कारण त्याला अगदीच तो सूर्याला आणि हे करून वर आलाय ओव्हरटेक करून, आणि तो आधी टीम मध्ये कधी नव्हता. यस. आणि आता 2019 नंतर हे पहिल्यांदा झालंय असं की टीम इंडिया लागोपाठ T20 इंटरनॅशनल सिरीज हरली. बाय द वे इंग्लंड सोबत इंडिया पहिली सिरीज हरली T20 सिरीज. हे मला पण असं धक्कादायक होतं. काय करायचं या रेकॉर्ड्सचं, गंभीर नवीन कीर्तिमान स्थापन करत चाललं, म्हणजे ह्याला कोणी बीट नाही करणार. मला वाटतं आता हीच वेळ झिम्बाब्वे बांगलादेशला आपल्यासोबत जिंकायची असेल एखादी सिरीज, लवकर करूया, टेस्ट घेऊया. येस. आणि आय गेस शिवम दुबे 22 रन करून आउट झाला. तिलक वर्माचा रोल काल त्याने बजावला, 23 बॉल 22. आणि बाय द वे काल तिलक वर्माच्या वर शिवम दुबे, म्हणजे हे गणित मला त्या दिवशी हर्षित राणा शिवम दुबेच्या वर आला, म्हणजे हर्षित राणा तिलक वर्मापेक्षा पण चांगला. मला वाटतं वरती असे स्टोन पेपर सीझर करत असतील तसं जिंकला जात होतं. एकतर हर्षित राणाला वर पाठवण्यामागे काही कारण नाही. शिवम दुबे तुमचा बॅट्समन आहे, प्रॉपर बॅट्समन आहे, त्याला त्याच्या वरच खेळवलं पाहिजे. किती तुम्ही रायटी लेफ्टी करत बघा तरी तो बॅट्समन आहे भाई, त्याला पाठवा. तुम्ही खेळवताय ना वर 3 लेफ्टी खेळवताच आहेत ना, बरोबर. प्रॉब्लेम काय आहे? अचानक सोयीने तुझ्या तू कॉम्बिनेशन चेंज करतो. आणि हे आता खूप दिवस चालू आहे कॉम्बिनेशन चेंज होणं. वर्ल्ड कपच्या आधी पण ते चालू होतं, वर्ल्ड कप मध्ये जरी नशीब स्टेबल होतं भाई काहीतरी, त्यानंतर मग आता पुन्हा तेच चालू झालं. म्हणजे काही आहे की नाही पॅटर्न वगैरे. मान्य सूर्या बाहेर गेलाय तुमचा 2 डाऊनचा बॅट्समन किंवा 1 डाऊनचा जे काही सूर्या, बट हर्षित राणा तर नाही डिझर्व करत या शिवम दुबेच्या वर येणं, आणि तिलक वर्मा शिवम दुबेच्या खाली येणं नाही डिझर्व करत, जर तुम्ही त्याला खेळवताय तर. बरोबर. कारण प्रत्येकाला एक अशॉर्ड पोझिशन, तिलक वर्माला काढाच मग नाही, पण मला तेच वाटतं की प्रत्येकाची एक अशॉर्ड पोझिशन असते. जसं की सूर्याच्या काळात तिलक मोठा झाला कारण त्याने तिलकसाठी स्वतःची पोझिशन सॅक्रिफाईस केली, बरोबर, त्याला 1 डाऊन वगैरे पाठवायचं. सो त्या काळात तुला कळलं की तिलक वर्माला बॉल मिळाला नीट खेळायला, तो त्याच्याकडे गेम आहे, पण इट्स जस्ट दॅट की तो ऍक्च्युअली क्लिक पण करतो जेव्हा अवस्था तेव्हा, बट इट्स जस्ट त्याची कन्सिस्टन्सी खूपच क्वेश्चनेबल आहे की तो T20 मध्ये. पण ठीक आहे, ओडिया मध्ये त्याला एवढा चान्स पण नाही मिळाला, टेस्ट मध्ये तर ओडिया डेब्यू पण नाही झाला माझ्या मते, झाला माहित नाही तुम्हाला. तिलक वर्मा बॅटिंग ओडीआय झालाय ना मित्रा, 5 मॅच खेळलाय तो, टेस्ट मध्ये नाही झाला अजून, टेस्ट मध्ये व्हायचं, टेस्ट मध्ये कठीण आहे. सो आणि तुला ओव्हरऑल असं काय वाटतं की ह्या सिरीज मध्ये जे काही घडलंय किंवा आयर्लंड मध्ये काय घडलंय ते असं इंडियाला खूप असं स्ट्रेसफुल आहे, चिंताजनक आहे, की मला असं वाटतं की नाहीये फ्लो पिरियड ट्रान्झिशन आहे ते बरोबर आहे. श्रेयस अय्यर पोस्ट मॅच मध्ये येऊन बोलला की ट्रान्झिशन पिरियड चालू आहे, पण अवस्था खूप बिकट आहे आता. हार्दिक पांड्या टीम मध्ये नाही आता, तुझं बुमरा नाही, मेन बॅलन्स टीमचा तोच बुमरा नाही. करेक्ट. बुमराला एक आता ओडीआयच खेळवतील फक्त ते लोक, कारण की बुमराचा तो वर्ल्ड कप कंटिन्यू ओडीआय भाई, तुझी बॉडी तयार कर 10 ओव्हर टाकण्यासाठी, त्यावाल्या झोन मध्ये असणार. आणि ओव्हरऑल मला तेच वाटतं की तुम्ही IPL खेळून आल्यानंतर इंग्लंड आणि आयर्लंड मध्ये लगेच नाही घेऊ शकत, कारण तुम्हाला त्या गोष्टींची सवयच नाही. आपण 2 WC फायनल हरलो अशा, IPL त्या खेळलो 10 दिवसांनी. सो ते खूप जास्त मोठा मला कन्सर्न वाटतं की अडॅप्टेबिलिटी जी आहे, पण ती इंडियाची राहिलीच आहे आधीपासून. जर तू बघशील पहिली मॅच वगैरे इंडिया बाहेर जाऊन हरते, आपण कमबॅक पण करतो, पण ते तू अडॅप्ट केल्यानंतर होतं ना. पण आपण त्याच सिरीज मध्ये कमबॅक करतो, आता आपण तो पण नाही केला. पण ही T20 सिरीज ना, तू टेस्टचं वगैरे इव्हन वन डे T20 पण आपण पहिली मॅच कधी हरतो आणि आपण कमबॅक करायचो, एक पॉईंट असा होता. अशी 1 ऑफ वगैरे मॅच असते ती ऑलमोस्ट इंडिया हरतेच बाहेर जाऊन. आणि प्लेयर्स पण सगळे नवीनच, नवीनच गट जमला, बरोबर. त्यात पण मला वाटतं की थोड्या गोष्टी आहेत ज्या सॉल्व्ह व्हायला असू शकतात. आणि बॉलिंग जर तू बोलायला गेलास तर बॉलिंग पण वाईटच झाली काल. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक मॅचला प्रत्येकाने जबाबदारी घेतली की ही मॅच मी फिरवतो त्यांच्यापासून. तो एक मॅच रवी बिष्णोईने फिरवली आणि 2 प्लेयर्स ना 29 रन पडले. सो असं रवी बिष्णोई आणि हर्षदीप. सो हे घडलं. तर ह्या मॅचला पण बघशील तर रन कोणी हर्षदीपला खाली सुंदर बिंदरने रन खाल्ले आहेत, म्हणजे त्यांनी पण एक ओव्हर मॅच विकली. सो असं खूप घडलं. शिवम दुबेला तर 15 रन एकच ओव्हर 19 पडले, सुंदरला 1 ओव्हर 19 मारलेत, आणि हर्षदीपला 40 मारलेत 4 ओव्हर मध्ये, 3.5 ओव्हर मध्ये. करेक्ट. सो तेच आहे, बॉलिंग पण तुमची क्लिक नाही करत आहे, बॅटिंग पण तुमची क्लिक नाही करत आहे, काय कळत नाही भाऊ काय चाललंय. पण मे बी आपण तेवढं, मला वाटतंय तेवढं पण काय म्हणतो ना, क्रिटिसाइज नको करूया. क्रिटिसाइज नको करूया. मे बी मला वाटतं की इंडिया एवढा 15-20 मिनिटाचा तो व्हिडिओ बनवला आणि क्रिटिसाइज करून मारून लोकांच्या आता बोलतो की क्रिटिसाइज. तू मला बोलत तसा इंट्रो मीच केलं, इंडियाचा अपमान नाही करायचा, हे मला नव्हतं बोलायचं. मी तर ऑनेस्टली मला असं वाटतंय की
एवढ्यात जरा चिल मारूया असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतं की काही डिसिजन्स मला वाटतं थोडेसे रिथिंक केले पाहिजे असं मला वाटतंय. जसं की जसं तिलकचं नाही, टीम मी मध्ये असणं. आपले जेवढं डिस्कस झालं की ज्या पद्धतीने इंडिया चालली, मला वाटतं तिलक एकच मला वाटतंय की ऍक्च्युअली सॉल्व्ह करण्यासारखी गोष्ट आहे त्या टीम मध्ये होती. रादर कारण पाटीदार जर इन झाला ना तर पाटीदार तुला मारून पण खेळू शकतो, पाटीदार उभा राहून पण खेळू शकतो. करेक्ट आहे. आणि पाटीदार स्पिनर्स पण पाटीदारचं मला जरा तेच क्वेश्चनेबल वाटतं की तो बाहेरच्या ट्रॅक्सवर कसा खेळेल. काय ते तुला ट्राय केलं, वैभव सूर्यवंशीला दिलाच की चान्स. जसं की सरफराज खानचं झालं, त्याला कधी चान्सच नाही दिला. हा एवढा वाईट आहे, ह्याला चान्सच नाही द्यायचा. तसं नाही झालं पाहिजे तसं. नाही पण सरफराज जेवढ्या पण टेस्ट मॅच खेळला तेवढा चांगला खेळ. बाहेर त्याला खेळवलंच नाही टीम कधी. तर ते प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. पाटीदारसाठी माहित नाही, पण दिला पाहिजे पाटीदारला चान्स. जर तिलक नाहीच क्लिक करत आहे कन्सिस्टंटली तर मग. पण मला एवढी चिंता वाटत नाही जेवढी लोक गंभीरला शिव्या घालतात वगैरे तेवढी. माझ्या मते इज जस्ट दॅट तो खूप जास्ती ट्राय करतोय असं मला वाटतंय. त्याला कोणीतरी सांगायला हवं की भाई बेसिक्स. म्हणजे तसं की वाय फिक्स वेन इट्स नॉट ब्रोकन ब्रो असं वाटलं तर म्हणून समजायला हवं. त्याच्या अगदीच पर्सनल जाऊ नये लोकांनी असं मला वाटतं. सो यस. आणि तुम्हाला काय वाटतंय ओव्हरऑल इंडियाचं आयर्लंड मध्ये सिरीज हरणं, आता इंग्लंड मध्ये सिरीज हरणं, आणि इन जनरल जे काही संजू सॅमसनला बाहेर काढलंय, सूर्याला बाहेर काढलंय, त्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सगळं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की लिहून सांगा. आणि इंडियाचा अपमान करू नका, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला. क्रिकेटचे भाड्याचे टट्टू, सॉरी काय क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.